मुंबईसह राज्यातील 29 महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय चित्र अधिक गुंतागुंतीचं होत चाललंय। अनेक आव्हानांशी सामना करीत, अनेक चढउतार पाहित जबाबदारी, नियोजन शक्ती, प्रशासनावर भक्कम पकड आणि सर्वसामान्यांपर्यंत कायम बांधिलकीच्या जोरावर महाराष्ट्राच्या राजकारणात स्वतःचा वेगळा ठसा उमटविणारे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांच्या नेतृत्व मार्गदर्शनात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अमरावती सुद्धा महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीत सर्व ताकदीनिशी या निवडणुकीत सामोरे जात आहे। शहर नियोजनासाठी सक्षम असणारा पक्ष अशी ओळख निर्माण करीत आमदार सुलभाताई खोडके व आमदार संजय खोडके यांनी विजयासाठी संघटनेचा पाया मजबूत असावा लागतो ही बाब लक्षात घेऊन सक्षम यंत्रणा, जमिनीवर संघटनात्मक जाळे असलेली कार्यकर्त्यांची फळी ही उभारीत मतदारांना विकासाबद्दल खरा विश्वास देत आपले लक्ष सर्वसामान्यांचे हित जोपासण्यावर अधिकाधिक भर दिल्याचं चित्र दिसून येत आहे। लोकशाही, धर्मनिरपेक्षता, सामाजिक न्याय आणि समानतेची मूल्ये बळकट करीत सर्व घटकांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत जोडून आता लढायचे ते केवळ जिंकण्यासाठीच हा संकल्प घेऊन आमदार सुलभाताई संजय खोडके यांनी संघर्षाची दिशा स्पष्ट केली आहे। अशातच सोमवार दिनांक 29 डिसेंबर 2025 रोजी प्रभाग क्रमांक 19 साईनगर अकोली येथील जयप्रभा कॉलनी परिसर स्थित शिवसेना उभाटा प्रणित पश्चिम विदर्भाचे संपर्क प्रमुख सागर प्रमोद देशमुख यांनी आपल्या असंख्य सहकारी कार्यकर्त्यांसोबत आमदार सुलभाताई संजय खोडके यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केलाय। आमदार सुलभाताई खोडके यांचा कार्यकर्त्यांसह सर्वसामान्य माणसांसोबत असलेला ताळमेळ आणि सामंजस्य यासोबतच आमदार सुलभाताई खोडके व आमदार संजय खोडके यांनी आपापल्या भूमिका वाटून घेत त्या कामाला पूर्ण वेळ जपून घेण्याची क्षमता आणि सातत्य संघटन शक्तीच्या जोरावर सर्वांना समान संधी, समान न्याय ही भूमिका अवलंबिल्याने आपण प्रभावित होऊन आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश घेतला आहे। या शब्दसुमनांनी सागर प्रमोद देशमुख यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत। यावेळी आमदार सुलभाताई खोडके व यश खोडके यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा दुपट्टा देऊन सागर प्रमोद देशमुख यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रवेशक्षणी स्वागत केले। या प्रसंगी यश सुलभा संजय खोडके यांच्या समवेत अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात कार्यकर्त्यांना लाभणारी सन्मानजनक वागणूक, जनकल्याणाचा ध्यास, दररोज नवनवीन घडामोडी होत असताना ज्येष्ठ नागरिकांचे ऊर्जादायी आशीर्वाद, महिला भगिनींची अखंडित साथ, युवक युवतींची समर्थ साथ, कार्यकर्त्यांची एकसंघ जाळे, वंचित व दिव्यांग घटकांच्या हितसंरक्षण सदैव जोपासण्याची कटिबद्धता, निर्णय क्षमतेतून लोककल्याणकारी योजनांची अंमलबजावणी याकरिता आमदार सुलभाताई खोडके यांची जागरूक भूमिका व कार्यप्रणाली लक्षात घेता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात इनकमिंग ही मालिका अखंडित सुरू राहणार हे मात्र नक्कीच दिसून येते। ब्युरो रिपोर्ट, RCN न्यूज।